जागरूकपणे राहावं लागणार आहे. विशेष करून बाहेर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण आपल्या बूथवर आपण आपल्या गावात जर बसून राहील आणि त्या लोकांवर वॉच केलं, त्या लोकांवर वॉच केलं असताना आपल्या काही दुरुस्त्या असतील, आपल्यातले काही लोक प्रवाहात आजपर्यंत प्रवाहात आलेले नाही तर त्यांना प्रवाहात आणणं अपेक्षित आहे. अशा लोकांशी संपर्क करणे, काही लोकांशी जर माझ्याशी संपर्क करून देणं अपेक्षित असेल तर माझ्याशी संपर्क करून हे आपल्या हातात राहिलेले आहे. त्यामुळे सगळ्यांनी महत्वाचं आपापल्या गावातच थांबून राहणे आणि समोरच्या उमेदवाराचा प्रचार करणारे लोक जे पैसे विशेष करून पैसे वाटपावर त्यांचं जास्त भार आहे, त्या गोष्टी थांबवणं आणि जर पैसे वाटप करताना व्हिडिओ काही त्यांचे क्लिप सापडले तर त्या क्लिप आपण व्हायरल करणे आणि त्यांना कधी कधी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक गावामध्ये एकतर्फी वातावरण आहे. पण ते जे लोक पैसे वाटप करत त्यांना सांगा तुम्ही 4 दिवस पाहुण्यासारखे आमच्या गावात राहिले आले, आता तुम्ही जा, आता आम्हाला आमच्या तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आम्हाला आमच्या तालुक्याच्या आमच्या भवितव्याकडे पाहू द्या. अशा पद्धतीने त्यांना गावागावातून बाहेर काढून देणं अपेक्षित आहे. झालं काय? हॅलो, हा बोला ना. हा नितीन बोला, कट झाला का? नाही कट नाही, येतोय आवाज. तुम्हाला येतोय आवाज ना? हो 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 सर. तर तुम्हाला परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो, माझं सगळं भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही एकदम जागरूकपणे या निवडणुकीला 2 दिवस आपल्याला आलेच राहणं गरजेचं आहे. तुम्ही गुढे तर गेले, पारनेरला गेले, नगरला गेले, शिरूरला, असं जर केलं तर त्या गोष्टी होणार नाही. आपण आत्तापासूनच आता फोन ठेवल्यापासूनच आता आपण त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला पूर्ण ताकदीने तयारीला लागायचं. आणि बूथ मधल्या सर्वांना सूचना आहे की डुप्लिकेट मतदान होणार नाही याची काळजी बूथ मधल्या आपले पोलिंग हा बूथवर सगळ्या पोलिंग एजंटला आपण परत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत सूचना देणार आहे. कोणाचं डुप्लिकेट मतदान होणार नाही त्याची लक्ष द्या आणि आपले जे डुप्लिकेट मत करायचे ते सकाळ सकाळ आपले करून घ्या. पुण्याचे डुप्लिकेट करून नाही द्यायचे असते अर्थ आपण आपले नाही करायचे असं नाही, आपले डुप्लिकेट सकाळचे करून घ्या. बऱ्यापैकी गावांनी समोरच्या उमेदवाराला काही चित्र नाही, जे कोणी त्या पोलिंग बूथवर बसलेला असेल त्याला समजून सांगा कशाला तू विरोध करतो, तालुक्यातल्या आपल्या स्वाभिमानाचा लढाई, त्याला शांत करून आपल्याला ती निवडणूक काढता येईल. सगळ्यांनी काळजी घ्या. ग्रामपंचायतीसारखं मतदान प्रत्येक घडून आणलं पाहिजे. आपल्या बाहेरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा, त्यांनाही मतदानासाठी बोलून घ्या. 13 तारखेचा दिवस महत्वाचा आहे. जेवढं दुपारपर्यंत मतदान घडून आणता येईल 12-1 वाजेपर्यंत तेवढा प्रयत्न करा. उन्हाची लोक घराबाहेर निघत नाहीत. ती सर्व बूथ एजंटला आपल्या बूथ सहकार्यांना आमदार साहेबांच्या वतीनं विनंती. रेणवडीच्या बूथवाला कोणी आहे का आता आपल्या लाईनवर? आहेत नेते, कॉन्टॅक्ट नाही करताना मी सांगतो त्यांना, तुम्ही सांगा काय सांगायचं. यांना नाही बोलता येत आता आपल्या समोर, यांना ऐकून घ्या. नाही सगळ्यांना बोलता येत नाही का? एवढे सगळे जॉईन झाले ना तर आवाज खूप होईल 4,500 जणांचा, कोणाला समजायचं नाही. चालतं, ओके ओके. पण आता सगळ्यांना ऐकलं का किती लोक जॉईन झाले? झाली 3,500 ते 37,000. ऑलमोस्ट 4,000च्या आसपास लोक जॉईन झाले. कळतं का आपल्याला ते आकडा? हो हो मी पाठवून देईल तर आता. ओके बरोबर. आज संध्याकाळी परत घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, घेऊ संध्याकाळी परत. ओके ओके चालतंय. सर्वांना परत एकदा 2 दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.